चला 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 लवकर, मी प्रवासासाठी पाणी भरून घेतो. गुरुजी मी कशी दिसतेय? फारच छान, अप्रतिम, हेमा मालिनी. गुरुजी माझ्याकडे बघा आणि मग सांगा ना मी कशी दिसते ते. मी बघितलं होतं मग अशा आरशात नट्टापट्टा करत होतीस तेव्हा. चला लवकर तिकडे, रणजित काका वाट बघत असेल आपली. तयारी झाली सगळ्यांची माहिती ना? त्या डिशेस घ्या ना, मी नाश्ता देते. आता कशा डिशेस? मग हे काय मी म्हशीला घालायला केलंय का एवढा नाश्ता? काय केलं ते? एवढं कशाला करून ठेवलं तू? आता कोण खाणार एवढं सगळं? खातात, सगळे खातात. आणि प्रवासाला जायच्या आधी ना पोटात काहीतरी हवंच, नाही तर ओम दादा बाहेर पडल्या पडल्या कुठेतरी चहासाठी गाडी थांबवती. मला तुझं काय कळतच नाही माहिती ना. कुठे आणा आणा. बघा यांना भूक लागली आहे. कायम लागलीच असते. ते पोह्यावर ते कोथिंबीर वगैरे पेरले ना, आणि शेव पाहिजे बरं का. शेवेशिवाय पोह्याला मजा नाही. अजून काय काय डाळिंबाचे दाणे घातलेत का नाही वरून वगैरे? गधडे पोह्यात कोण डाळिंब्याचे दाणे घालतं काय? काय तरी बोलतो रे येण्यासारखा. पण पोहे केलेच नाहीयेत, शिरा केलाय. शिरा केलाय? ते भरपूर तूप घातलं का त्याच्यात? मनुका, बेदाणे, काजू सगळं घातलं काय? सगळं असं किसून घातलंय घ्या. किसून? वाव, किती मस्त दिसते ना गुरुजी. हो ना? मग काय नवऱ्या मुलाची बहीण वाढली पाहिजे की नाही? जयेश दादा, तू कपडे का नाही घातलेस? मी काय उघडा आहे का? तू हे कपडे घालून येणार आहेस का? म्हणजे काय? या कपड्याला काय काय झालंय काय? एक्झॅक्टली. तुम्हाला काही कळत नाही कामात. हे बघा, तुम्ही दोघंही उठा आणि छान काहीतरी कुर्ते वगैरे असे घालून या. जा चल. काय नाही बरोबर. काय काय सासूरवास आहे? अरे मी एकदा सकाळी जो डगला चढवतो ना, तो रात्रीपर्यंत काढत नाही, सांगून ठेवतोय तुला. छान आहे गं, छान. ठीक आहे ठीक आहे. काय ऐक मिनिट. आता जोपर्यंत तुम्ही कपडे बदलून येत नाही तोपर्यंत तुम्हाला खायला मिळणार नाही. जा जा. काय आहे मधू? नाही नाही नाही. अरे काय बा, अगदी म्हणजे तू खरं सांगू का, सासू आहेस. आहे. जा कपडे बदलून या, चिडचिड करू नका. चला, रंग नाही ना कुठला आणायचं वगैरे असं हे काही? तुम्हाला हवं ते फक्त छान दिसा. काय रे, तू का असं महाभारत हरल्यासारखं बसलंस इथे? बोर झालं, मला बोर झालंय. बायका तयार व्हायला किती वेळ लावतायत राव. अरे तो शर्ट बदल आणि कुर्ता घाल, ती मधू रागवेल. हे कुर्ता बिरता काय घालणार नाही बरं का आपण. हा? उकरते बघा ती किती इथं. अरे तिकडे ओम्याला बघायला येणार आहेत, आपल्याला नाही. अरे बरोबर आहे, याच विचाराने मी हे कपडे घातले होते. तर ती मधू पार आमचे कपडे काढायला निघाली. एक ठेवून देऊशी वाटते तिला. द्यायची ना मग. अरे मी वाटतंय म्हटलं, एवढीशी बुटकी आहे ना, पण अफजुल खानाच्या वर ताण आहे, अशी वागत असते नुसती. अरे काका, तुम्ही अजून तयार नाही? अरे जायचंय की नाही? चला चला पटकन. अरे शर्ट काढ, कुर्ता घाल, तुला असं सासवडला येता येणार नाही. मी काही कुर्ता वगैरे घालणार नाही. आणि का नाही येता येणार? मधूला विचार. अरे काय, मला वेळ नाहीये. मी काही चेंज वगैरे करत बसणार. काय झालं? होय, आवरा आवरा. मनातलं सगळं ऐकू येतं बरं का मला. अहो नाही, मी कुठे काय बोललो? मी काहीच नाही बोललो. ऐकू आलं ना? रणजित, या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे असं नाही तुला वाटत? म्हणजे म्हणजे ती नटली किती, पहा ना, किती छान दिसतीये. याचा अर्थ काय? काय रे सागर, तू हिला साडी नेसायला सांगितलीस काय? अहो नाही, मी कुठे काय बोललो? मी काहीच नाही बोललोय. का नाही सांगितलं? नाही पण पोरगी छान दिसतीये. तुम्हा दोघांचा साखरपुडा करून टाकायचा का? हा? अरे बघ किती लाजतोय. म्हणजे मामला गंभीर आहे. तू जा आणि कुर्ता घालून ये जा. आणि तू चल आत. ओमदादाचा कुर्ता आहे का बघूया. चल चल. झब्बा.
लगेचच निघूयात. ओमदादा काय काय कुठे काय? तू तयार का नाही आहेस अजून? हा हे काय तयारच आहे मी. तू हे कपडे घालून येणार आहेस का ओमदादा सासवडला? का या कपड्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही काही नाही, तू आणि सागर जा आणि कुर्ते घालून या छान. ए मधू, तुला असेल हा साड्यांचं आणि कुर्त्यांचं कौतुक, आम्हाला नाहीये. हे बघ, माझ्या भावाच्या सासरी चाललोय आपण पहिल्यांदा. सो व्हॉट यार. ए सागर, तू जा तुझ्या लग्नात हाफ पॅन्ट मध्ये, तो नाही जाणार. तुला चालणार आहे? ए अरे हे काय आहे? अगं किती लाजतेस तू. हे इथपर्यंत आलंय. आणि अगं ए मधू, अजून तुझं कशात काही नाहीये आणि लग्नाचे विचार लगेच. अरे बरं एक मिनिट, तू आत्ता ही एवढी नटून कुठे चाललीयस? सासवडला तुमच्या बरोबर. का? का म्हणजे करवलीये मी, येणार ना? करवली म्हणे. आज काही लग्न नाहीये माझं. तू कुठे जाणार नाहीस, तू आज इथे आजी सोबतच थांबणार आहेस. ए ओमदादा प्लीज असं नको ना करू यार, मला यायचंय, मी नाही थांबणार इकडे. आजीला तिथे नेणं शक्य नाहीये म्हणून तू तिच्या सोबत थांब इथे. अगं ती आत्ताच हॉस्पिटलमधनं आली आहे ना, तिला दगदग होईल केवढी. प्लीज प्लीज, तुझे बाबा आहेत ना, ते थांबतील तिच्या बरोबर. बस फालतू बडबड करू नकोस. एक काम करा ना, रणजित काकांना येते गाडी चालवता, तर तुम्ही माझी गाडी घेऊन पुढे निघा ना. मी थांबतो इकडेच. कसं आहे, माझा लॅपटॉप आहे माझ्यासोबत, तर मी काम करत बसतो इकडे. ऍक्च्युली ओमदादा मला पटलं तुझं, म्हणजे मी थांबायला पाहिजे इकडे आजी बरोबर. मी थांबते, तुम्ही जा. नाही माझ्याच लक्षात आली एक गोष्ट. तू करवली आहेस ना, तू यायला हवंस तिथे. अरे नाही, काय होईल माहिती, हा थांबला तरी त्याला स्वयंपाक येत नाही आणि खूप काम आहेत रे, खूप जबाबदाऱ्या आहेत. मी थांबते. नाही आपण दुसरी काहीतरी सोय करू ना, दुसऱ्या कोणातरी थांबवून ठेवू स्वयंपाकासाठी वगैरे. तू चल, तू यायचंयस. मी थांबते, यू डोंट वरी, तुम्ही जा. मी थांबते, खरंच थांबते. बर, तू येत नाहीयेस सासवडला, हे कन्फर्म आहे? हो तू इथेच थांबतेस आजी सोबत? हो हो कन्फर्म ना? कन्फर्म, तुम्ही जा. ओके तू थांब. Confirm. चल आपण निघूया. चल. ए काय झालं? अगं ऍक्च्युली मी पण थांबतो ना. मी काय करणार तिकडे? हा, मी काम करतो माझं. हो का? अरे जेन्युअनली. आता तुला काम आठवलं का? तू काय करणार तिकडे? थांबा लेको, थांबा, मजा करा. चला मी निघतो, बाय. एक मिनिट, हे बघ, मी मान्य केलं ना घरी थांबायचं आजी बरोबर, हो की नाही? मग तू पण कुर्ता घालून जायचं सासवडला. ए होय. हॅलो सर नमस्कार, मी अजित चौधरी बोलतोय. ॲडव्होकेट प्रभाकर देशमुख ना? हां मी बोलतोय. सर मला प्रधानांनी तुमचा नंबर दिला होता. आय बिलीव्ह की माझ्या केसबद्दल त्यांचं तुमच्याशी बोलणं झालंय. हो हो हो, होय होय होय, बरोबर आहे बरोबर आहे. त्यांचा फोन आला होता मला. बोला. सर मी तुम्हाला थँक्स म्हणायला फोन केलाय. तुमच्या रेफरन्समुळे मी मुंबईतल्या लॉ फर्मशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी US मध्ये अटेंड अपॉइंट सुद्धा केलाय. नाही, तुमच्या केसचे अपडेट्स आहेत माझ्याकडं. मुंबई ऑफिसमधून 2दा फोन पण आला होता. ओ आय सी. थँक्स वन्स अगेन सर. हो थँक्स काय म्हणता. प्रधान माझ्याकडे बरीच वर्ष काम करायचा आणि माझ्या नातीचा पण फोन आला होता. तर एवढी 2 स्ट्रॉंग रेकमेंडेशन असल्यावर मला जातीनं लक्ष घालणं भागच आहे ना. सो नाईस ऑफ यू सर. बरं, फक्त मला तुमच्या फायनान्शियल डिटेल्सचे डॉक्युमेंट्स लागतील. काय मी आता अमेरिकेला चाललोय. तिथल्या काही इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक्झिक्युटिंग लॉज या विषयावर माझं प्रेझेंटेशन आहे. तेव्हा बरेचसे तिथे नामांकित लोक येणार आहेत. तर काही कॉमन ओळखीचे निघतील, त्यांच्याशी बोलून बघतो काही कॉम्प्रोमाइज करता येते का. काय मेंटेनन्स मागणं हा काही गुन्हा नाही, तो स्त्रीचा हक्कच आहे. पण त्यात तुमचं एक्सप्लॉयटेशन होत नाही ना, तेवढं बघू आपण. शिवाय काय आहे, अशा केसेस शक्यतो आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट झालेल्या बऱ्या, त्या बघतो बोलून.
येस सर, ॲब्सोल्युटली. तुम्ही म्हणता तसं होऊ शकलं तर इट विल बी ग्रेट. नाही नाही, पण त्याकरता प्रत्यक्ष भेटणं गरजेचं आहे ना. हो, हरकत नाही. तुम्ही सांगा ना, मी कधी भेटू शकतो तुम्हाला. बर, मी सासवडला राहतो, तेव्हा हा फोन झाला की मी तुम्हाला पत्ता SMS करतो. हा तुमचाच फोन आहे ना? हो सर, माझाच नंबर आहे. मी तुम्हाला भेटायला कधी होते सांगा मला फक्त. कधी या, आजच जमत असेल तर उत्तम. या, नो इश्यूज. आजच येतो मी. या या, वाट बघतो. ओके सर, थँक्यू. बाय. थँक्यू. चला 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 चला, सगळं आवरून झालं आता. हे घेऊन गुरुजी, जायचं. मी ही साडी बदलू का? तुम्ही या साडीमध्ये माझ्याकडे बघितलं नाही, पण उत्तम नाही. दिसतंय, अजिबात नाही. काय बदल हे आलं. झाले का रे तयार सगळे? हो चला. अरे वा वा वा. हो ना? हो, काय कमाल दिसताय सगळे. तू असं येणार आहेस? हो का? असं म्हणजे असं येणार आहेस सासवडला? हो का? वाईट दिसतंय का? नाही नाही, काही वाईट असं काही नाही, पण म्हणजे कसं जमवलंय असे सगळे टिकल्या टिकल्याचं डिझाईन आणि जरी काम वगैरे. अरे काय? तू हसू नको हा. हसू नको तू. मला ही नाही सांगितलं, आपल्या मधुनी सांगितलं म्हणून मी घातला. मला नव्हताच घ्यायचा, पण खूपच वाईट दिसतोय का? अरे काय झालं? काय? हो आहे खरं टिकल्यांचा कुर्ता. तू सुद्धा. नाही नाही, मी कुठे हसते? तू उलट सांग तिला गप्प बसायला. तू का हसतेस? हो, ए काय ग? हा, तू का हसतेस ओमला? हा, तू पण साडी नेसून आली आहेस ना? हा पॉइंट आहे, करेक्ट पॉइंट आहे. हा, तू ही अशी साडी नेसून आलीस ती? हा? हो 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 हो, मी आले साडी नेसून. पण काय आहे, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा माझ्या घरी येताय ना, त्यामुळे माझ्या आईनेच मला सांगितलं होतं तू साडी नेसून ये म्हणून. पण तुझं काय आहे? काय ग? तू का रटलायस असं? आणि काय साखरपुडा कापला? हो, सुनबाई जरा जास्तच हसते ने. नाही रे, माझं ठीक आहे, पण तुझा ड्रेस या बसाव तुम्ही. हे फारच असते. दात दिसतात बाहेर. मी बदलून टाकतो. मी शर्ट घालून येतो. नाही आता काय कसं आहे माहिती का, सुरवारीवरती कसा दिसेल शर्ट? नाही खरं वाईट दिसेल. मी जाळून टाकी ना हे, असं बोललीस तर. बरं झालं, सगळ्यांना छळत असतो ना हा. हे काय तू काय अशा कपड्यात आम्हाला बदलेलं ना, असं काय ते? हा, ऍक्च्युली ती इथेच थांबते. का? सागरची गाडी घेऊन आपण जाऊया. मी रणजित काका ड्राईव्ह करेल, पण तिला इथेच थांबावं लागतंय. आजी बरोबर कोणीतरी पाहिजे ना, म्हणून. अरे पण मग तिनेच कशाला थांबायला पाहिजे? दुसरं कोणी थांबूया का? नाही म्हणजे मी तिला म्हणत होतो चल चल चल, पण ऍक्च्युली काय झालंय, आजी सोबत थांबायचं आहेच, पण सागर इथे थांबतोय ना, म्हणून ती इथे थांबते. अच्छा, म्हणून हे सगळं आहे तर. अच्छा, ओके. म्हणजे मी तिला म्हणत होतो करवली पाहिजे. बरोबर, मी तिला आग्रही करत होतो. वाटेल ते सांगू नकोस त्यांना. खरं नाही, असं काही नाहीये. आधी तू येणार होतीस ना, तयार झाली होतीस ना. अरे जा यार. बघितलं. हा नाही ते कळलं आता. पण तू का असतेस एवढी? करवली मुलीने यायला पाहिजे की नाही तिथे? मी तयार होते यार. मी दादाला सांगून येतो. नाही, त्याला सांगायची काही गरज नाही. ओम प्लीज, ओम निदान आपण जातोय हे इतकं तरी सांगू दे त्यांना. काका प्लीज. ठीक आहे, पण सगळे डिटेल्स सांगायची गरज नाही. आपण कुठे जातोय, काय करतोय वगैरे. ठीक आहे, नाही सांगत.
आपण निघूया आता. मला वाटतं एक फोन करते मी सासवडला. आपण निघतोय हे कळवायला पाहिजे ना थोडंसं. दादा काय रे रणजित, काय म्हणतोयस? दादा अरे वा 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 इतका सजून कुठे निघालायस? दादा हे काय कार्यक्रमाला निघालोय का? एवढा कसला कार्यक्रम आहे रे? डोंट टेल मी की तुझ्या लग्नाला निघालायस म्हणून. काहीतरीच काय दादा. अरे मी बोलन नंतर तुला. आता आम्ही सगळेच निघालोय. सगळे म्हणजे घरात कोणीच नसणार आहे? नाही, आजी आहे ना, आणि तिच्याबरोबर मधू पण थांबतीये. ओके ओके. तू पण कुठे बाहेर निघालायस का? हो अरे, एका मी सिनियर ॲडव्होकेटची अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना भेटायला जायचंय मला. हो. एक काम कर, फक्त तू जाताना आजीनं सांगून जा, नाहीतर त्या शोधत बसतील तुला. ओके. आणि हो, ही किल्ली असू दे, इन केस लागली तुला तर. मी येतो. रणजित एक मिनिट. डोंट वरी, तू कुठे निघालायस हे नाही विचारत आहे मी. या किल्लीची मला काही गरज नाही. ही ओमच्या घराची किल्ली आहे. त्याला नाही आवडणार किल्ली माझ्या जवळ असेल तर. घे. अरे आणि तूच म्हणालास ना आजी आहे. आय विल मॅनेज, डोंट वरी. यू गाइज एन्जॉय देअर. बाय. अजून कसा फोन आला नाही बाई त्यांचा. तरी मी सांगितलं होतं की निघालात की फोन करा. मेसेज केला होता मी तसा. काही कळवत नाहीयेत, मला कळत नाही तयारी कशी करू मी. त्याशिवाय काय काय बनवायचंय, कसं कसं. आलं का? हो. एकटीच काय बडबडतेस तू सकाळी सकाळी? अगं मी म्हटलं अजून उठलं कसं नाही कोणी. तेच वाट बघत होते. चहा तयार आहे ना, देते तुला. हा देते. हा आणते. बस. आता काय सुट्टीचं ना, म्हणजे काय वेळा कुणाच्या काही फिक्स नाही. थँक्यू. उमा, मी काय म्हणते ते आपले पुण्याचे काय पुण्याचे काय? टोस्ट पुण्याचे देऊ तुला? मी खाते का ते टोस्ट? खरंच की काय माझं तरी वेंदळी आहे बाई. मी लक्षातच नाही आलं माझ्या. आणि ऐक, आज जेवायला फार काही करायचं नाही. आम्ही दोघंही बाहेर जातोय. आणि वीणा आणि शरदही नाही आहेत, आणि राघव आणि दीपाचा पण काहीतरी प्लॅन आहे. नाही नाही, असं कसं चालेल? सगळेच नसले म्हणजे कसं पंचायत होईल मग. पंचायत होईल म्हणजे छान. मी काहीतरी मेनू ठरवला होता ग सुट्टीचं, छान आपण शांतपणाने जेवू म्हणून. तर तुम्ही सगळेच जाताय आता? ठरलंय मग. हो बरं, मग काय हरकत नाही. आता आला. कोण? आत्ता कुणाचा फोन आला बघते थांब.